देशामध्ये प्रचंड प्रमाणात गारपीट अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पडणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 15 तारखेपासून 18-19 तारखे 20 तारखेपर्यंत जबरदस्त गारपिटीचा पाऊस पाहायला भेटणार आहे. सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे. प्रचंड प्रमाणात गारपीट राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पडणार आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज 15 मार्च आहे. आजच्या दिवशी राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्यानंतर 17, 18 आणि 19 तारखेला प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात गारपीट राज्यामध्ये पडणार आहे, अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अशी गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे शेतीमालाचं नुकसान होऊ शकते आणि गव्हाचं पिकाचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये नुकसान होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता ढगाळलेलं वातावरण तुरळक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. एक पश्चिमी आवर्त 17 तारखेला इकडे हिमालयाच्या भागामध्ये येणार आहे. जेट विंड सध्या उत्तर भारतमध्ये सक्रिय आहे. हरियाणावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे. तसंच असमच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे. एक ट्रफ ओडिसापासून तर इकडे हैदराबाद आणि आंध्र प्रदेशच्या भागापर्यंत बनलेली आहे. या व्यतिरिक्त काही विशेष हवामान प्रणाल्या महाराष्ट्राच्या आसपास दिसत नाही आहेत. पण 17 तारखेला जो की पश्चिमी आवर्त येणार आहे, यामुळे परिणाम महाराष्ट्रावर जाणवणार आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम जाणवणार आहे आणि यामुळे प्रचंड प्रमाणात अनेक राज्यांमध्ये गारपिटीचा पाऊस पाहायला भेटणार आहे. अनेक मॉडेल्स असे संकेत देत आहेत की गारपीट पडणार आहे, मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात गारपीट होणार आहे. वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. मित्रांनो, जर आपण 15 तारखेचा तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर राज्यामध्ये 15 तारखेला इकडे कोल्हापूरच्या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये आणि धाराशिवच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. विजेच्या कडकडाटासह दुपारनंतर आज पावसाचे ढग निर्माण होऊन या भागामध्ये पाऊस होऊ शकते. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात यास पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह आज दुपारनंतर पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहू शकतात आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. समोर जर आपण बघितलं आणि 16 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली तर GFX वेदर मॉडेलमध्ये 16 तारखेला काही विशेष पाऊस दाखवण्यात नाही आलेला आहे. यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज दाट आपल्याला दिसत आहे. यामध्ये काही बदल घडते तर नक्कीच आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर जर इकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचा भाग असो किंवा इकडे सांगलीचा भाग असो, सोलापूरचा भाग असो, धाराशिव, लातूर या भागात तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला तर पाऊस होणार. नांदेडमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असला तर वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटाचा पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे 16 तारखेला. पण मोठा बदल हा 17 तारखेपासून आपल्याला तुरळक ठिकाणी दिसणार आहे. 17 तारखेला GFX वेदर मॉडेल इंडिकेशन नाही देत आहे, पण 17 तारखेपासून राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. आणि जर आपण 18 तारखेचा अंदाजा दिला तर 18 तारखेला इकडे दक्षिण महाराष्ट्राच्या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली इकडे जर आपण बघितलं तर या भागामध्ये आपल्याला 18 तारखेला दिसत आहे आणि 19 तारखेला सुद्धा आपल्याला राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाजा दिसत आहे. 19 तारखेला आपल्याला माहीत असेल गुढीपाडवा आहे. अनेक भागामध्ये अनेक कार्यक्रम असतात आणि या सर्व परिस्थितीमध्ये सध्या राज्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी जबरदस्त पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. आणि ही गारपीट प्रचंड प्रमाणात राज्यामध्ये सक्रिय असणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण ECMFWFचं मॉडेल सुद्धा आपण समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. मित्रांनो, जर आपण 18 तारखेपासूनचा पुढचा अंदाज तुम्हाला दाखवला तर 18 तारखेपासून ECMFWFचा मॉडेल आपल्याला जबरदस्त गारपीट आणि पाऊस दाखवत आहे. यामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग असणार आहे. या भागात आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे. ECMFWFचा मॉडेल जर आपण बघितला लातूर, धाराशिव या भागातही दिसत आहे. इकडे कोल्हापूरच्या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजा दिसत आहे. काही ठिकाणी जबरदस्त गारपीट होऊ शकते. इथे पाहू शकता आपण 18 तारखेचा अंदाज आहे हा. यामध्ये हिंगणघाट, नागपूरपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा विजेच्या कडकडाटाचा 18 तारखेला पाऊस पाहायला भेटू शकते. चंद्रपूरमध्येही गारपीट होण्याचा अंदाज आहे. लातूर आणि इकडे मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये गारपीट होण्याचे अंदाज आहे. सोलापूरमध्येही गारपीट होऊ शकते आणि इकडे जर आपण कोल्हापूरचा भाग बघितला आणि सांगलीचा भाग बघितला तर या भागातही जबरदस्त पावसाचं वातावरण तयार होऊ शकते. आपण जर इथे बघितलं 19 तारखेचा अंदाजा तर 19 तारखेला जे की गुढीपाडव्याचा दिवस आहे, यामध्ये नागपूर आणि हिंगणघाट
या भागात जबरदस्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. अमरावतीमध्येही जबरदस्त काही भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. चंद्रपूरमध्येही पाऊस होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. इकडे सातारा सांगलीचा आसपासही पाऊस होण्याचा अंदाजा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. तसंच आपण लातूरमध्येही बघितलं तर पाऊस होणार आहे. हिंगणघाट आणि इकडे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जबरदस्त प्रमाणात गारपीट पडू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण निश्चितपणे 24 तासाआधी तुम्हाला याबद्दलचा अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर जर आपण 20 तारखेचं पुढे गेलं तर 20 तारखेचा पुढे जसं जसं वाढू आपण तर विदर्भामध्ये जबरदस्त गारपीट 21-22 तारखेला जबरदस्त गारपीट आपल्याला पाहायला भेटू शकते 20 तारखेला. आणि जर आपण 21 तारखेचा बद्दल सांगितलं तर 21 तारखेलाही विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज आहे. म्हणजे एकंदरीतच राज्यामध्ये 17, 18, 19, 20 तारखेपासून जबरदस्त गारपीट आणि पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर आज उन्हाचा चटका नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, तसंच इकडे रायगड, पुण्याचा उत्तर भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, इकडे जालन्याचा उत्तर भाग, वाशिम, हिंगोलीचा उत्तर भाग आणि इकडे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये काही ठिकाणी उन्हाचा चटका जबरदस्त प्रमाणात पाहायला भेटणार आहे. आज या भागामध्ये काही भागामध्ये येल्लो अलर्ट सुद्धा असणार आहे आणि काही भागामध्ये हीट वेव्ह कंडिशन सारखी आपल्याला उष्णतेची लाट येताना दिसणार आहे. खास करून नंदुरबार, धुळेच्या आसपास उष्णतेची लाट अधिक प्रमाणात असणार आहे. त्यानंतर जर आपण पावसाचा अंदाज तुम्हाला आज दिवसभरासाठी दिला तर इकडे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडच्या आसपास 1-2 ठिकाणी आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आपल्याला दिसत आहे. इकडे जर आपण चंद्रपूर गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागातही आज दिवसभरामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाजा दिवसभरामध्ये आपल्याला दिसत आहे. बाकी महाराष्ट्राच्या भागामध्ये जे उरलेला भाग आहे त्या भागामध्ये काही विशेष बदल नाही घडणार आहे पावसासाठी आणि या भागामध्ये किंचित काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटू शकते. बाकी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण चंद्रपूर, गडचिरोली आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्येच आज आपल्याला दिसत आहे. बाकी पाऊस होण्यासाठी आज अनुकूल परिस्थिती राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्येच असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.